या व्हिडिओमध्ये आपण डेटा इंटरप्रिटेशन वरती थोडे चांगला सेट घेऊन त्याचे ट्रिक्स काय असू शकतात, शॉर्टकट काय असू शकतात थोडं डिस्कस करणार आहेत। कारण MBA CET पॉइंट ऑफ व्ह्यू जवळपास CET मध्ये 25 क्वेश्चन्स डायरेक्ट डेटा इंटरप्रिटेशन विचारलं जातं। पाय चार्ट, बार ग्राफ, त्यानंतर असे लाईन ग्राफ याच्यावरती सगळे नॉर्मल क्वेश्चन्स येतात। तर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की डेटा इंटरप्रिटेशनसाठी तुम्हाला कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे। स्टार्टिंगपासून तुम्हाला सांगितलं होतं की पर्सेंटेजमधला जो पर्सेंट वर्सेस रेशो एक चार्ट आहे, 1/3 1/2 किती असेल, 1/3 33.33, 2/5 40%, 3/5 60% असे। आता हे सर्व पर्सेंटेज तुम्हाला बाय हार्ट असणं खूप गरजेचं आहे, कारण ओव्हरऑल डेटा इंटरप्रिटेशन याच पर्सेंटेजच्या अवतीभोवती फिरत असतात सगळे क्वेश्चन्स, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट असे क्वेश्चन्स। त्यानंतर तुम्हाला टेबल्स पार्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण ओव्हरऑल CETचे सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर 18 × 90, 20 × 23 असेच क्वेश्चन्समध्ये तुम्ही अडकणार। तर जर एक्झाममध्ये जर तुम्हाला कॅल्क्युलेशन खूप फास्ट करायचं आहे तर प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर सांगितलं होतं की रेशो प्रपोर्शन करणं गरजेचं आहे, पर्सेंटेज, SIC आहे, प्रॉफिट अँड लॉस, हे सगळे टॉपिक्स करणं खूप गरजेचं आहे, कारण याच टॉपिक्सवरती आपल्याला डेटा इंटरप्रिटेशनमध्ये सेट्स एक्झाममध्ये विचारले जातात। तर जर त्याचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर त्याचे कन्सेप्ट्स आधी क्लिअर करून घ्या, त्यानंतर आपल्याला DIचे सेट सॉल्व्ह करायचे आहेत। तर आज आपण एक सेट घेतला आहे, याच्यावरती आपण शॉर्टकट्स किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेशन न करता किंवा प्रॉपर कॅल्क्युलेशन्स कसे असायला पाहिजे टाईम सेव्हिंग करता याच्यावरती थोडं डिस्कस करणार आहेत। तर आधी तुम्ही सर्व ते कन्सेप्ट क्लिअर केले असतील तर हा व्हिडिओ बघा, कारण डायरेक्ट मी तुम्हाला शॉर्टकट्स सांगणार आहेत जे CETमध्ये तुम्हाला यूज होतील। तर सेट बघूया काय म्हणतात। पर्सेंटेज ब्रेकअप ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन व्हेरियस डिपार्टमेंट्स ऑफ एन ऑर्गनायझेशन अँड द रेशो ऑफ द मेन अँड वुमेन इज गिवन बिलो। आता ऑर्गनायझेशन आहे जिथे टोटल जे एम्प्लॉईज आहेत 1800 काम करतात, 1800 लोक आहेत। या 1800 मध्ये डिपार्टमेंट कुठले आहेत ते पण आपल्याला दिलं आहे। फॉर एक्झाम्पल अकाउंट्स डिपार्टमेंट येते तुम्हाला 17% येते दिलं आहे, कलर डार्क ब्ल्यू। प्रोडक्शन डिपार्टमेंट रेड कलर, तर हे असं सगळं क्लॉकवाईज याचं होईल। सेकंड प्रोडक्शन, थर्ड HR 14%, फोर्थ IT डिपार्टमेंट 23%, फिफ्थ मार्केटिंग डिपार्टमेंट 18%। तर एका ऑर्गनायझेशनमध्ये जर का 1800 लोक काम करतात त्यापैकी मला जर का HR डिपार्टमेंट पाहिजे तर नॉर्मल कॅल्क्युलेशन काय असतं, HR मध्ये किती आहेत आपले 14% ऑफ 1800। हे आपल्याला सॉल्व्ह करून HRची टोटल पॉप्युलेशन टोटल एम्प्लॉई करतील की HR मध्ये किती एम्प्लॉईज कामाला आहेत। आता एकदा का तुम्ही हे 14% ऑफ कॅल्क्युलेशन केलं, हे तुम्हाला किती आले 14% ऑफ 1800, त्यामध्ये मेन वर्सेस वुमनचा आपल्याला रेशो दिला आहे। आता हा कसा कॅल्क्युलेट करणार, सिंपल, तुम्हाला ट्रॅडिशन मेथड माहीत आहे। 14% ऑफ 1800 कॅल्क्युलेट केलं, हे तुम्हाला येणार प्रॉपर HR किती आहेत या कंपनीमध्ये, यांच्यापैकी जर का मला पाहिजे मेन किती आहेत, HR मध्ये मेन आहेत 1:3 हा रेशो झाला, पण टोटल मेन किती होतील 1/4 हा झाला प्रॉपर मेनचा नंबर किती आहेत HR डिपार्टमेंटमध्ये, प्रॉपर मेन किती कामाला आहेत तो आपल्याला रेशो होईल। फिमेल कसं होईल, यालाच हा मल्टिप्लाय न करता मल्टिप्लाय कशाला करायला, वुमेनचा रेशो किती आहे 3/4। आता 3/4 कुठून आलं, 1 + 3 4 होतं, तर टोटल एम्प्लॉईज जर 4 असतील तर त्याच्यापैकी 3 तुमचे फिमेल झाले, त्याच्यामुळे 3/4। तर हे असं आपलं नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे। रेशो प्रोपोर्शनचा पण कन्सेप्ट याच्यात आला आहे, पर्सेंटेजचा आला आहे, हे सर्व कन्सेप्ट मिळून आपल्याला एक DI सेट आला आहे। क्वेश्चन्स बघूया याच्यावरती काय दिले आहेत। फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नंबर ऑफ मेन वर्किंग इन द मार्केटिंग डिपार्टमेंट। आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन्सवर आहे। सगळ्यात पहिले मार्केटिंगमध्ये आपल्याला बघायला लागेल मार्केटिंगमध्ये आहेत किती। मार्केटिंग कुठे दिलं आहे आपलं, मार्केटिंग फर्स्ट सेकंड लास्टवाला म्हणजे 18%। तर मार्केटिंगमध्ये दिलं आपल्याला 18%, तर मार्केटिंगचे 18%। फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतो आपण। 18% म्हणजे 18/100 इंटू टोटल किती आहेत आपल्याकडे 1800, हे झालं फक्त मार्केटिंगमधले टोटल एम्प्लॉईज किती येतील तेवढं। त्यानंतर पुढे विचारलं व्हॉट इज द नंबर ऑफ मेन वर्किंग, तर मेनचा रेशो किती येईल, मार्केटिंगमध्ये दिला आहे आपल्याला मार्केटिंग फोर्थ 7:5 हा झाला मेन वुमनचा रेशो, पण याच्यापैकी टोटल मेन किती आहे 7/7 + 5 12 हा झाला तुमचा नंबर ऑफ मेन वर्किंग। आता इथे कॅल्क्युलेशन्स करा, 12 इथे जाईल sin 2 12 sin 3 18, परत इथे जाईल 6चा झालं, त्याच्यानंतर मल्टिप्लाय करा 7 3 21, 21 × 6 6 1 6 sin 2 12, 126 वरती 0 किती लावायचे ते बघा, पण ऑप्शन दिला आपल्याला 126C, ऑप्शन C झाला तुमचा डायरेक्ट
कॅल्क्युलेशनमध्ये येऊन जाईल तुमचे 0 0 कसे जाईल 100 आणि 0 इथं कट होऊन जाईल, त्याच्यामुळे तेवढंच कॅल्क्युलेशन उरलं. तर फर्स्ट याचा आन्सर काय आलं 126. तर एवढं फास्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. हे कधी होईल जेव्हा तुमचे पाढेपाठ असतील, त्यानंतर पर्सेंट रेशो तुमचे पाठ आहेत, त्यानंतर रेशो प्रपोर्शनचा कन्सेप्ट तुमचे क्लिअर आहेत, त्यानंतर हे सर्व होईल. सेकंड क्वेश्चन बघूया. द मेन वर्किंग इन द प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणजे मेन वर्किंग. तर प्रोडक्शनचे मेन हा असं आपण लिहूया. सेकंड क्वेश्चन, प्रोडक्शनमध्ये मेन इज टू द what percent of the total number of employees working in the department. त्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पीपल वर्किंग इन मार्केटिंग डिपार्टमेंट, मेन वर्किंग इन प्रोडक्शन डिपार्टमेंट, आउट ऑफ किती, टोटल त्याच्यात किती. तर सगळ्यात पहिले आपल्याला मार्केटिंगमध्ये मेन किती आहे ते बघावं लागेल. त्यानंतर सगळ्यात पहिले कॅल्क्युलेशन मार्केटिंगमधले मेन आपल्याला घ्यावं लागतील. त्यानंतर टोटल एम्प्लॉईज म्हणजे मेल प्लस फिमेल तर टोटल एम्प्लॉईज. तर कॅल्क्युलेशनमध्ये कधी होईल, आता तुला नॉर्मल ट्रॅडिशनलमध्ये आपण आधी कॅल्क्युलेशन करून बघूया, किती वेळ लागतो तो बघा. सगळ्यात आधी आपल्याला काढायचं आहे मेन वर्किंग मार्केटिंग डिपार्टमेंट. तर कुठलं प्रोडक्शन डिपार्टमेंट. प्रोडक्शनमध्ये किती दिले तुम्हाला, प्रोडक्शनमध्ये आधी आपल्याला चार्टमधून पर्सेंटेज बाहेर काढावं लागतील. प्रोडक्शनमध्ये थोडं आपण साईज वाढवायची. प्रोडक्शनमध्ये दिलं आहे रेड कलर 28%. तर सगळ्यात आधी आपल्याला 28% ऑफ 1800 हे झालं तुमचं टोटल. त्यानंतर मेन किती आहे, मेनचा रेशो किती झाला प्रोडक्शनमध्ये 11/12. हा डायरेक्ट मी घेतोय, अंडरस्टूड आहे तुम्हाला कसं करायचं आहे. आता हे भेटलं तुम्हाला प्रॉपर फक्त मेन वर्किंग इन प्रोडक्शन डिपार्टमेंट. आता फायनल आपल्याला काढायचं आउट ऑफ टोटल एम्प्लॉईज. तर टोटल एम्प्लॉईज किती आहे आपले 28, जे आपण कॅल्क्युलेट केलं तेच 28% ऑफ 1800. डायरेक्ट आता दिसते तुम्हाला ही एक एंटिटी आणि ही एक एंटिटी कॅन्सल होऊन जाईल. काय बरेल तुमचं डायरेक्ट 11/12. याला करायचं आहे इंटू 100. तर इंटू 100 केल्यावर कॅल्क्युलेशनमध्ये किती येईल 11/100. जवळपास हे जाईल 90%च्या वर. 90%च्या वर कुठे जवळपास एक 91 पॉईंट दिसते, 91.67. हे झालं रफली आयडिया कसं कॅल्क्युलेशन देते. प्रॉपर कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर आपल्याला 12ला आधी 100ला डिवाईड करावं लागेल. तर 12 डिवाईड करा, इथे किती येतं 4ने जर दिलं तर 4 3 12 आणि इथं 425. त्यानंतर परत 3ने डिवाईड करायचं, पण काय करायचं 11 × 25. तर 11 × 25चे शॉर्टकट ट्रिक सांगतो. 11ने जर का कुठल्याही 2 नंबरला मल्टिप्लाय करायचं 2 डिजिट नंबरला, तर काय करायचं या दोघांचं ॲडिशनमध्ये लिहायचं. म्हणजे 2 इथे 5 इथे 2 + 5 = 7. तर 275 हे झालं तुमचं डायरेक्ट त्याचं कॅल्क्युलेशन. 11ने जर का मल्टिप्लाय, फक्त 2 डिजिटसाठी अवेलेबल आहे हा ट्रिक. त्यानंतर डिवाईड करायचं आपल्याला 3ने. तर 3 त्रिक किती झालं 3 9 27. त्यानंतर खालीवरले 0 वर 5 घेतला 3 1 3, जवळपास 91चा ऑप्शन आपल्याला एकच दिसतोय, ऑप्शन बी. तर कॅल्क्युलेशनमध्ये फास्ट कसं करायचं, रफली थोडं अप्रॉक्सिमेशन्स करून कसं तुम्ही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता, यासाठीच डेटा इंटरप्रिटेशन आपल्याला एक्झाममध्ये येतो. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे प्रॉपर मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला शॉर्टमध्ये जो डेटा दिला आहे त्याच्यावर इंटरप्रिट करून नॉर्मल आन्सर कसं आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि ऑप्शन मार्क करून नेक्स्ट क्वेश्चनवरती कसं जायचं आहे हे आपल्याला या टॉपिकवरून बघायचं आहे.